तर राज्यात वातावरण आता केलंय ना गडूळ सरकारनं, मुख्यमंत्र्यांनीच केलंय स्वतः. इथून पुढे मराठी उठतील आता. तुम्ही या खाली, ती शिडी लावा. या 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 मधल्या आपण पाहताय दुसरीकडे आता धनंजय देशमुख जे आहेत ते मनोज जरांगे पाटील आणि पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या विनंतीनंतर खाली येण्याच्या तयारीत आहेत. या अलीकडल्या सीडीकडे आपण पाहू शकता या ठिकाणी जे आंदोलक आहेत धनंजय देशमुख यांच्यासह दादा खिंडकर आणि इतर जे अन्य एक जण आहे ते आता खाली उतरत आहेत. खाली उतरण्याचा या ठिकाणी जे आंदोलन आहे ते आता एकूणच पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात येत आहे. खाली ते उतरत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी देखील या ठिकाणी आंदोलकांना विनंती केली आहे, धनंजय देशमुख यांना विनंती केलेली आहे आणि खाली उतरा असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. ज्या काय मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या जातील असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी आंदोलनस्थळी मोठा पोलिसांचा फौजफाटा आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कावत, ॲडिशनल पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्यासह मोठा पोलिसांचा फौजफाटा या आंदोलनस्थळी दाखल झालेला आहे. एकूणच या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते आक्रमक झाले आहेत. मात्र या ठिकाणी मोठ्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आंदोलकांनी जी आहे ती आपली भूमिका या ठिकाणी तर आपण पाहतोय एकंदरीत आता मस्साजोग या ठिकाणची लाईव्ह दृश्य आहेत ज्या ठिकाणी धनंजय देशमुख यांचं शोले स्टाईल आंदोलन जे आहे ते सध्या सुरू आहे. धनंजय देशमुख संतोष देशमुख यांचे बंधू आहेत. संतोष देशमुख हे मस्साजोगचे माजी सरपंच ज्यांची हत्या खरं तर करण्यात आलेली आणि त्यांच्या हत्येचा आरोप वाल्मिक कराड याच्यावर आहे. वाल्मिक कराड हा सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे. मात्र त्याच्यावर मकुका अंतर्गत कारवाई करावी, 302 अंतर्गत गुन्हा दाखल करावा असे सर्व मागण्या ज्या आहेत त्या या ठिकाणी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आपल्याला करताना दिसत आहे.